नमस्कार मित्रांनो, वेलकम टू माय चॅनल गणेश नलवडे ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण चाललेलो आहे महालक्ष्मीच्या मंदिरामध्ये डहाणूला. हे मंदिर अजून तिकडे देवीची यात्रा पण चालू आहे महालक्ष्मीच्या मंदिरामध्ये. अजून देवीचं दर्शन पण आपल्याला घ्यायचं आहे, त्यासाठी आपण चाललेलो आहे. तर बघूया आजचा प्रवास कसा होत आहे. सकाळी आम्ही बाहेर पडलो 10:30च्या सुमारास मंदिराकडे जाण्यासाठी. अहमदाबाद हायवेने आम्ही मंदिराकडे निघालो. ही जी महालक्ष्मीची जी यात्रा आहे ही पालघर जिल्ह्यामध्ये सर्वात मोठी यात्रा समजली जाते. हनुमान जयंतीपासून ते 19 तारखेपर्यंत 2 तारखेपासून ते 19 तारखेपर्यंत ही यात्रा चालू आहे. तुम्हाला जर जायचं असेल दर्शन घेण्यासाठी तर तुम्ही ह्या टाईम पिरियडमध्ये जाऊ शकता. खूप रोडने जात असताना रोड पण खूप छान आहे. मंदिरामध्ये पोचलो आम्ही. मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी जात असताना खूप मोठी रांग होती. यात्रा असल्यामुळे भाविकांची पण खूप गर्दी होती. त्याच्यामुळे खूप टाईम लागला. 2 ते 2.5 तास लागले आम्हाला दर्शन घेण्यासाठी. 2.5 तासानंतर आमचं दर्शन झालं. दर्शन घेतल्यानंतर आम्ही घरी येण्यासाठी निघालो. मला तर यात्रा पाहण्यासाठी किंवा मंदिरामध्ये देवीचं दर्शन घेण्यासाठी जायचं असेल तर तुम्ही मुंबईहून अहमदाबाद हायवेने सुद्धा जाऊ शकता, नाहीतर ट्रेनने सुद्धा जाऊ शकता. ट्रेनने तुम्हाला डहाणू स्टेशनला उतरावं लागेल. तिथून तुम्हाला बस किंवा ऑटो रिक्षा अवेलेबल आहेत. त्याचा तुम्ही उपयोग करून मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी तुम्ही जाऊ शकता. धन्यवाद. कसा वाटला तुम्हाला आजचा माझा व्हिडिओ? जर तुम्हाला माझा व्हिडिओ चांगला वाटला असेल, ब्लॉग चांगला वाटला असेल तर लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करायला विसरू नका.